किती झाले? 200 रुपये. नलू, तुझ्याकडे 50 रुपये आहेत? बघते. नाही येतो. 50 रुपये कमी आहेत. मग मी काय करू? नाही म्हणजे हे ठेवून घ्या, मी थोड्या वेळाने तुम्हाला आणून देतो. अहो एवढं सगळं सांगण्या आता काय काय लक्षात ठेवणार? एवढा टाइम कोणाला आहे? पैसे द्या आणि मोकळे वाकी. दादा देतो, आत्ता नाही येत. अहो आत्ता नाही येत, मग नंतर कुठून येणार? हे साळवी ना भिकारी ते भिकारीच राहणार. काय झालं दादा? सुट्टे पैसे हवेत का? अहो 50 रुपये कमी देत आहेत ते. काय दादा, बरं वाटतं काय? आता काय देवाकडून पण डिस्काउंट हवंय की काय तुम्हाला? मोहितराव, तसं नाहीये. तसं नाही तर मग कसं आहे? मगाचपासून ते दादा पैसे मागतायत 50 रुपये. देवाच्या दारात कटकट करताय तुम्ही, बरं वाटतं का ते? हे असं वागतं ना म्हणून तुमच्याकडे पैसा येत नाही. मोहित एक मिनिट, काय बोलताय ना जरा विचार करून बोल. दादा काय झालं? काय नाही, पैसे कमी पडले नेहमीप्रमाणे. आणि नेहमीप्रमाणे पैसे कमी पडल्यावर एकच नाव आठवतं तुम्हाला, स्वीटू. तिचं लग्न झालंय, तिचा संसार मोडता मोडता वाचलाय, तिनं स्वतः वाचवलाय. नाही ती नसेल बोलत, पण तिला त्रास होतो आणि तिला त्रास होऊ न देणं हे माझं नवरा म्हणून कर्तव्य. पैशासाठीच तुमच्या पोरीचं लग्न मोडलं ना तुम्ही, तिचा संसार मोडला ना तुम्ही, तिला तिच्या सासरहून तुम्ही तुमच्या घरी घेऊन आलात पैशांसाठीच ना. काय बोलताय तुम्ही मोहितराव? पण शेवटी तुमचा प्लॅन फसला, हो की नाही? आली ती माझ्याकडे, तुम्ही मला हाकलवून लावत होतात. आता तुम्ही मला मानानं वागवाल. दादा आज जरा जास्तच बोलतोय. नाही जास्त नाही, योग्य तेच बोलतोय. तुमच्यासारखं नाही उचलली जिवाडी लावली टाळ्याला. तुम्ही सगळे ना साळवी, तुम्हाला ना कायम भिकेचे डोळे लागलेले असतात. आता तुम्हाला भिकेलाच लावतो. ही फुलं विकायला लावतो की नाही बघा तुम्हाला. स्वीटू मला एक संधी देत होती तेव्हा तुम्ही सगळे तिला भडकवत होतात ना, तर नाही सोडणार तुम्हाला, नाही सोडणार. मोहित, कोणाला सोडणार नाही म्हणताय तुम्ही? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? कोणाशी बोलताय या भाषेत? यांच्याशी, आई दादांशी बोलताय? नाही कोणाला धमकवताय तुम्ही? ते काय ही झालं? पद्धत आहे बोलायची? ही भाषा आहे बोलायची तुमची? ऐक ना, काय झालं, त्या फुलवाल्याचे पैसे देत नव्हते. मी ऐकलंय सगळं, ऐकलंय. तू घेतलेला निर्णय त्यांना मान्य नव्हता, ते माझ्याशी कसं वागले हे ऐकलंस तू? माझा अपमान केला या सगळ्यांनी, ते बघितलंस तू? मी तुझ्याशी तर नीट वागत होतो, तुला तर त्रास दिला नव्हता. मी तुझी काळजीच घेत होतो ना, तरी हे लोक माझ्याशी. मोहित, मी या सगळ्यांना आधीपासून ओळखते मोहित, त्यांच्याबद्दल तुम्ही मला सांगायची गरज नाहीये. तुम्ही आणि तुमच्या आई माझ्याशी खूप वाईट वागलात, मला त्रास दिला, पण मी तुम्हाला माफ करून पुढे जायचा निर्णय घेतला ना. हो हो, यांच्यातल्या कोणालाही तो निर्णय पटलेला नाहीये, पण त्यांनी मला एका शब्दाने अडवलं नाही. उलट माझ्यासाठी तुमचा मान राखला आणि तुम्ही त्यांच्याशी या पद्धतीने बोलणार आहात. एक वेळ मी मला झालेला त्रास सहन करेन, पण माझ्या माणसांचा झालेला अपमान मी सहन करणार नाही. तुम्ही निघा इकडनं. अगं पण तुम्ही इकडनं निघा. बघ, पण तू माझ्या बरोबर येतेस असं कबूल केलं होतंस. आता मी तुमच्या बरोबर कुठेही येणार नाहीये. तू असं नाही करू शकत. इथे सगळ्यांसमोर मला तू असं नाही करू शकत. क्या बोला, सुना नहीं क्या? बाकी सर, मी माझ्या बायकोची बोल. तू चुकीचं वागलास. अवनी, तू मला कबूल केलं होतं. आज पिटूनी खरंच कमाल केली. म्हणजे आज जे झालं ना ते कधीतरी होणारच होतं. मला माहिती होतं, पण आज इतक्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं खरंच. मम्मी जी, स्वीटूने ना एकदम करेक्ट डिसिजन लिया. नाही, मला एका क्षणी वाटलं की ती मोहितच्या बोलण्याला बळी पडते की काय, पण खरंच देवानी अगदी योग्य मार्ग दाखवला तिला. कोणाला कोणाला मार्ग दाखवला तुझ्या देवानी मिसेस खानविलकर? स्वीटूला.
म्हणजे तिच्यासमोर गोड गोड वागून नाटक करत होता ना मुळीत, तिला मी समजून घेतो आणि चांगुलपणा दाखवून घरी नेलं होतं, ते सगळं भांड उघडं पडलं. आज त्यांनी त्याचं खरं रूप दाखवलं, जो काय देवळात तमाशा केला त्यांनी. अगं स्वीटूशी तर वाईट वागलाच, पण नलू आणि दादांचाही अपमान केला. आणि कुठल्या मुलीला आवडेल आपल्या आई वडिलांचा असा अपमान झालेला? कुठली मुलगी अशा मुलाबरोबर संसार करेल? नाही, आणि ती नलू मावशी आणि दादांच्या बाबतीत खूप सेन्सिटिव्ह आहे. जरा जास्त सेन्सिटिव्ह. आई वडील आहेत तिचे, त्यांचा मान नको का राखायला? मोहित वाटेल तसं वागत होता, वाटेल त्या मागण्या करत होता. मुलीची बाजू म्हणून काय वाटेल ते ऐकून घ्यायचं? उलट स्वीटू जशी वागली ना, मला तर अभिमानच वाटतो तिचा. तुला काय स्वीटूचे गोडवे गाण्यासाठी फक्त निमित्त हवं असतं? नाही, मोहित वागला ते चुकीचंच आहे, पण स्वीटूनी साधा चहा सोड, साधं पाणी आणून दिलं तरी तुझ्याकडे शब्द कमी पडतील त्याचं कौतुक करायला. तिचं कौतुक ऐकण्यासाठी मी इथे आलेलं नाही. मी इथे का आले होते इथे? कशाला फोन करतेय? हॅलो हॅलो काय हॅलो? काय गोंधळ घालून ठेवलास रे मोहित? तू तोंड उचकून मला सांगितलं नाहीस ना, तरी मला माझ्या माणसांकडून तू कसा वागतोयस, काय वागतोस हे व्यवस्थित कळतं. काय गरज होती असं वागायची? मॅम तुम्ही काही काळजी करू नका, मी हँडल करतो सगळं. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुला हँडल करता येत नाही, तू सगळ्याची वाट लावतोस ना, म्हणून मला टेन्शन. माझ्याकडे पर्याय नाहीये दुसरा कुठलाही. नाईलाज आहे म्हणून तुझ्यासारख्या माणसाच्या गळ्यात मला त्या स्वीटूला बांधावं लागलं आणि अवलंबून राहावं लागतंय तुझ्याशी. तेव्हा आता जे सांगितलंस ते टिकवायचं. स्वीटूशी लग्न केलंस ना, मग तिला डिवोर्स द्यायचा नाही. ते नातं टिकवायचं काहीही झालं तरी. कारण स्वीटूशी डिवोर्स घेतलास की ती स्वीटू माझ्या ओमकडे परत येणार आणि मला ते नकोय. येस मॅम, मी प्रयत्न करतो, मी ट्राय करतो. नाही, ट्राय नाही करायचं. कारण तुझा ट्राय सक्सेसफुल झाला नाही ना, तर अटेम्प्ट टू मर्डरच्या गुन्ह्याखाली तुला आयुष्यभर जेलमध्ये सडावं लागेल. मॅम मी करतो काहीतरी, प्लीज तुम्ही असं काही करू नका प्लीज. हॅलो अगं संध्याकाळी जायचं ना भाजी मार्केट? जाऊ ना, मला पण बरंच काय काय घ्यायचं मार्केटमध्ये. अगं मोहितची बायको परत आली वाटतं. अगं घर सोडून गेलेली ना ती. अगं सासू सुनेचं भांडण झालं होतं ना. नाही ग, भांडण मिटलं असेल म्हणून आलीये ती परत. मुकाट्यानं आत चल आणि आवाज वाढू नकोस. मोहित हात सोड, बघ, मी आवाज नाही वाढू येणार. मला नको नाही ना. राहायचं मी दाखवून तुझ्याबरोबर. देतो. आत चल. अगं काय झालं? काय झालं? अगं काय झालं? हिच्या हाताला बघ ना. अरे आता मी सांगेन ते आणि तसंच वागायचं. मोहित हात सोडा. येते का लक्षात तुझ्या? यापुढे या घरातून तुझी सुटका नाही. मोहित, अरे काय चाललंय तुझं? एका जागी बस ना जरा, मी टीव्ही बघते ना. आई इथे मला टेन्शन आलंय आणि तुला टीव्हीचं सुचतंय. एवढं टेन्शन येतं ना, मग कशाला जायचं त्या पोरीच्या मागे दिवे लावायला? आता घर सोडून गेली ना ती, मग जाऊ दे ना, विसर तिला. घटस्फोट देऊन टाक. इथे एक तर खूप मोठा गोळ होऊन बसलाय. मला टेन्शन आलंय. टेन्शनमुळे माझ्या डोक्याचा भुगा झालाय. आणि तू काही काय बोलतेस? कसली काय आहे तुला एवढी घटस्फोटाची?
तू इथे का आलीयस? ये ना, ये बस. आई तू जरा बस ना अवनी, बस. आई तिला पाणी वगैरे मी देतो. अवनी बस, मी आलो. तू उभी का अवनी? बस ना, बस. हे घे पाणी घे. ठीक आहे, नंतर पी. बस. काय ग, कोणाला विचारून या घरात आलीस? आता आली आहे ना ती या घरात, तिचंच घर आहे, येऊ देत. नाही, मोठ्या तोऱ्यात गेली होती ना ती. मग आता काय झालं? बोल ना. आई तू थांब जरा. जाऊ दे ना, झालं गेलं सगळं विसरून जा. झालं गेलं गंगेला मिळालं, जाऊ दे. काय आहे तुमचं? चल नाही का? अवनी बस ना, बस. ए आई, अगं काय करतेस तू? हा, तू ठीक आहेस ना? सावकाश. तू इथे इथे बसतेस का? तुमचं काय आता इथे? चला नाही का? आई तुझं काय डोकं? अगं राहू दे ना. थोडे कष्ट नका घेऊ. मी काही इथे कायमची राहायला आलेली नाहीये. मुळात मी या घरात कधी राहायला येईन असं मला वाटलंही नव्हतं. माझ्या वेगळ्याच अपेक्षा होत्या माझ्या आयुष्याकडनं, वेगळी स्वप्न होती. पण लग्नाच्या दिवशी ओम आणि ऐनवेळी मोहित लग्नाला उभे राहिले. ते जे सगळं घडत होतं तो माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. तो मी पचवला, वस्तुस्थिती स्वीकारली. मोहित सोबत नव्या नात्याची नव्याने सुरुवात केली, मनापासून केली. आणि या घरात राहायला आले. सासरी येताना ना मुलीच्या काही अपेक्षा असतात, त्याच्या माझ्याही होत्या. साध्याच होत्या, पण होत्या. माहेरी आपल्याला जसं प्रेम मिळालं, जी आपुलकी मिळाली ती सासरी पण मिळावी. आपल्या छोट्या छोट्या गोष्टींचं सासरच्यांना कौतुक वाटावं, त्यांनी खुश व्हावं. मी ज्या घरात आहे ते घर सतत आनंदी हसतमुख राहावं. आई इतकं नाही, पण प्रेमाने मायेने सासूने आपल्याशी वागावं. सासऱ्यांनी वडिलांसारखा आधार द्यावा. नवऱ्याची प्रत्येक सुखदुःखात तिला साथ मिळावी. म्हटलं तर ना, खूप साध्या सोप्या अपेक्षा आहेत. पण सोप्या गोष्टी सोप्या ठेवल्या तर सासूरवास कसा घडणार ना? अवनी, ऐक ना, जाऊ दे ते सगळं विसर तू. मी आईला पण इथे माझी प्रत्येक चूक मोठी करून दाखवली गेली. माझ्या माहेरीला मला वाईट गोष्टींमध्ये पण चांगलं शोधायला शिकवलं होतं. पण इथे आल्यावर माझ्या लक्षात आलं की इथे माझ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीतही वाईटच शोधलं जातंय. उणीधुणी काढली जातात, टोमणे मारले जातात सतत. माहेरी जेव्हा पहिल्यांदा मुलगी स्वयंपाक करते ना, तेव्हा तो कसाही झाला असेल ना तरी तिचे बाबा खूप गोड मानून तो खातात. प्रश्न तो पदार्थ कसा झाला याचा नसतो, पण ज्या पोरीने तो केलाय ना, तो किती मायेने केलाय, प्रेमाने केलाय, हे त्यांच्यासाठी महत्वाचं असतं. मग तीच मुलगी जेव्हा तिच्या सासरी येते आणि कौतुकाने काहीतरी करते पहिल्यांदा, तेव्हा तिला नावं का ठेवली जातात? सासूना आईच्या मायेने धीर द्यावा, चुकलं तर सांगावं, शिकवावं. 4 गोष्टी शिकवल्या तर तिची पण शिकायची तयारी असते. मग तिला असं परक्यासारखं का वागवतात? तू शांत हो, हे घे पाणी घे.
आणि तुझ्या हाताला माझ्या आईच्या हातची चव नाही हे म्हणायला नवरा पुढे असतोच. येता जाता त्या मुलीच्या संस्कारांबद्दल बोलतात, तिच्या माहेरच्या माणसांच्या संस्कारांबद्दल बोलतात, पण हे सगळं बोलणारी सासरची लोक मात्र सुसंस्कृत. हो ना? लग्न होऊन मुलगी घरात आल्यावर तिची किंमत कशी ठरवतात ना हे मला इथे आल्यावर कळलं. आई, त्या मुलीचा स्वभाव, तिच्यावरचे संस्कार याच्याशी काही घेणं देणं नसतं, पण त्या मुलीने माहेरनं किती सोनं नाणं आणलंय, किती टीव्ही फ्रीज आणलेत काय, याच्यावरच ती मुलगी चांगली का वाईट आहे ठरवता तुम्ही. मुलीने नोकरी केली तर ती घरात वेळ देत नाही, आणि मुलगी घरात बसली तर आमची सून कमवत नाही. म्हणजे सगळं झालं तरी चूक त्या मुलीचीच आहे, दोष त्या सुनेचाच आहे. थोडक्यात काय, सून म्हणजे मनस्ताप, डोक्याला होणारा त्रास. पण कधी कोणी हा विचार का नाही करत की ती आपल्या घरात आलेली एक लेक आहे, आपल्या मुलाच्या आयुष्यात आलेली एक चांगली मैत्रीण आहे, आपल्याला आलेला आधार आहे. असं का नाही वागवत? तू जरा जास्त बोलतेस असं नाही वाटत तुला? अजून काही बोललेच नाहीये. मी जे पाहिलंय, जे ऐकलंय ते सांगते. ते मी अनुभवलंय ते वेगळंच. तुमच्यासारख्यांसाठी ना सून म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे फक्त. तिच्या मनाचा काही विचार नाही, तिच्या भावनांची कुठलीही किंमत नाही, काही नाही. मुक्या जनावरांना सुद्धा तिच्यापेक्षा जास्त स्वातंत्र्य आहे. सासरच्यांकडनं आलेले, सासूकडनं आलेले 4 कौतुकाचे शब्द खूप महत्वाचे असतात तिच्यासाठी. ते तिला हुरूप देतात, कारण हे सगळं तिच्यासाठी खूप नवीन असतं. ही माणसं नवीन असतात, हे घर नवीन असतं. सासूची आई होते, सासऱ्यांमध्ये तिला वडिलांची छबी दिसायला लागते, ती रुळायला लागते. पण तुम्ही मला इथे कधीच रुळू दिलं नाही. खूप साध्या अपेक्षा होत्या मला, पण त्याही या घरात आल्यावर संपल्या. इतके दिवस मी मुलीला छळण्याच्या, तिला डांबून ठेवण्याच्या, भाजण्याच्या फक्त बातम्या ऐकत होते, वाचत होते. पण हे जेव्हा मी अनुभवलं ना, आणि तुम्ही माझ्याबरोबर जेव्हा हे वागलात ना, तेव्हा मला कळलं की ते किती भयानक आहे. एका परक्या घरात, परक्या माणसांमध्ये आता कधीही आपल्या बरोबर काही होईल या गोष्टीची जी भीती आहे ना, ती भीती बाळगून घरात राहणं खूप कठीण आहे. माझी घुसमट व्हायला लागली या घरात. माझ्यासारख्या कितीतरी असतील ना ज्या निमूटपणे हे सगळं सहन करतायत. नाईलाज आहे त्यांचा, कारण त्यांच्यामुळे त्यांना त्यांच्या आई बाबांना, घरच्यांना त्रास होऊ द्यायचा नाही म्हणून सगळं सहन करतायत. पण त्या बाबतीत मी खूप नशीबवान आहे. हा, माझ्या बाजूला माझी माणसं आहेत, त्यांच्या शब्दांनी मला बळ येतं, आणि म्हणून मी तुमच्या समोर उभी राहून आज तुमच्या नजरेला नजर देऊन बोलायची हिंमत करू शकते. यापुढे माझा किंवा माझ्या घरच्यांचा अपमान झालेला मला चालणार नाही. माझ्यासाठी आता इथे हे नातं संपलं. इथून पुढे या घराशी, इथल्या माणसांशी माझा काहीही संबंध नसेल. मी तुम्हाला आणि तुम्हाला या नात्यातून मोकळं केलं. याच्या पुढे मला या नात्याचं ओझं व्हायचं नाही.